इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. कित्येक संघाचे कट्टर समर्थक असतात, त्यांचं इथे आगमन झालंय. विष्णू पाटील RCC पेठ संघाचे कट्टर समर्थक आहेत आणि बॉबी कोळी यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आम्ही त्यांचं देखील करतोय. महेशजी उरणकर आपलंही स्वागत. चांगले क्रिकेटर आहेत. मला असं वाटतं त्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीग लेदर बॉलची टुर्नामेंट नक्कीच पाहायला मिळेल, कारण अद्यापही टेनिस बॉलच्या स्पर्धा सातत्यानं चालू आहेत. दर्शनजी घरात यांचं इथे आगमन झालंय. हा दुबई रिटर्न. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. पुन्हा एकदा अजनबी स्पोर्ट चषकामध्ये आम्ही आपलं सर्वांचं स्वागत करतोय. काल काय गोलंदाजी राहिली अंगद पाटीलची, बामणडोंगरी संघाच्या विरोधातली, आणि आता तोच आज आयकॉन म्हणून RCC पेठ संघाकडून यश एंटरप्राइजेस RCC पेठ आणि त्यांच्या विरोधात जय मातादी दिघोडे या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. टॉस खरं तर विजयी घोषित करण्यात आला, कारण RCC पेठ संघ इथे उशिराने उपस्थित झालाय. त्या कारणास्तव जय मातादी दिघोडे संघाला जय मातादी दिघोडे संघाला मात्र टॉस विन इथे घोषित करण्यात आला आणि त्याने निर्णय घेतलाय प्रथम फलंदाजी करण्याचा. सलामीची जोडी आज मला असं वाटतं आज आयकॉन ओमकार देसाई यांना उपस्थित आहे. राहुल जोगाडे या टीममध्ये दिसतोय. कालही चांगली दोघांनी कामगिरी केली आणि आज संघ मात्र सुपर 3 मध्ये पोहोचणार. नक्की कोणता पोहोचणार, RCC पेठ की मात्र त्यांच्या विरोधात खेळणारा जय मातादी दिघोडे. पनवेल विरोधात उरण, 2 तहसीलच्या दरम्यान ही जोरदार लढाई अजनबी स्पोर्ट्स ओळेच्या स्पर्धेमध्ये. मॅच लावते सुरुवात. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक घेऊन आलाय इनामपुरी एक्सप्रेस अंगद. पहिलाच बॉलवरती दांडी गोल, धीम्या गतीचा बॉल आणि ते फसलाय फलंदाज सूरज पाटील. पहिला धक्का दिलाय अंगद पाटीलने. पहिलाच बॉल अगदी धीम्या गतीने टाकला अंगद पाटीलने. फसवा चेंडू आणि ऑफस्टिक ला चाटून जात असताना मात्र दांडी गोल झाली सूरज पाटीलची. पहिल्याच बॉलवरती दे धक्का. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलवरती देखील प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले, त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. रायगड प्रीमियर लीग नुकताच ही स्पर्धा संपन्न झाली, अर्थातच 2025च्या सुरुवातीलाच, आणि तिथे 3 लाख सबस्क्रायबर मात्र कंप्लीट झाले 24 लाईव्ह इव्हेंट्सचे. आपण देखील सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अजय ठाकूर. 4 षटकांचा सामना. पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय अंगद पाटीलने. पुन्हा धीम्या गतीचा बॉल. मिडॉनचा प्लेअर मागे चाललाय. 30 यार्ड सर्कल मधून मागे जात असताना चांगला झेल. बॅक टू बॅक 2 विकेट अंगद पाटील. अनेकदा प्रश्नचिन्ह उभारले गेलेत अंगद पाटील विषयी. आता सगळेच अंगद पाटीलच्या अगदी बाजूला गराडा घेऊन उभे आहेत, कारण ऑन हॅट्रिक येतो अंगद पाटील. खरं तर अंगद पाटील मागच्या 2 वर्षांपासून आपण विचार केला तर त्याला झालेली दुखापत, त्या कारणास्तव थोडा भाग फुटला होता. हा पहा चेंडू त्याने इथे फिंगर रोल केल्या, गती कमी केली आणि त्या चेंडूवरती फसला इथे फलंदाज. गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र इथे आक्षेप घेण्यात आलेला आहे. कालच्या पहिल्याच सामन्यामध्ये अंगद पाटीलने 2 ओव्हर टाकल्या, 11 धावांमध्ये 4 विकेट त्यानं घेतल्या होत्या जीवदानी बामणडोंगरी संघाच्या विरोधात. आणि या मॅचमध्ये देखील दमदार सुरुवात केली अंगद पाटीलने. ॲज अ आयकॉन RCC पेठ संघाकडून खेळतोय. इनामपुरी एक्सप्रेस बॅक टू बॅक 2 विकेट.
ऑन हॅट्रिक आहे नवीन फलंदाज मैदानावरती दीपेश जोशी. वेगवान चेंडू होता, वेग पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूंवरती गती कमी केली होती, लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा वापर करण्यात आला होता. हा चेंडू वेगवान होता. हे व्हेरिएशन्स आहेत. विदाऊट व्हेरिएशन्स तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपलं स्थान टिकवू शकत नाही. ॲज अ बॉलर तुमच्याकडे ॲज अ बॅटर तेवढेच चांगले फटके देखील असायला पाहिजेत. कव्हर्सच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. पहिली धाव मात्र इथे धावफलकावरती आउटफील्डने थोडा चकमा दिलाय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत, फेक झाले. चर्चा तीच चालू होती अंगद पाटील विषयी. दुखापतग्रस्त असताना तुम्ही कोणताही खेळ असू दे तुमच्यासाठी खेळणं कठीण होऊन जातं, परंतु जो कमबॅक केलाय अंगद पाटीलनं तो कमालीचा केलाय, खास करून या टुर्नामेंटमध्ये. स्लोवर बाउन्सर, काय कमालीचा चेंडू होता अंगद पाटील कडून. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील असे उजव्या हाताचे गोलंदाज आहेत. टप्पा पडला त्यानंतर मात्र थोडी उसळी घेतली या चेंडून आणि बाहेर देखील निघाला. चांगली गोलंदाजी अंगद पाटील कडून. अक्षरशः जायबंदी केले त्यांनी फलंदाजांना. लोअर फुल टॉस बॉल, ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक आहे. मिडॉनच्या दिशेने बॉल चालला, फेक होईल तत्पूर्वी 1 धाव. आज आयकॉन अंगद पाटील पहिलं षटक टाकलं, विकेट घेतल्या 2 धावा दिल्या अवघ्या 3. पहिल्याच ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आज आयकॉन गोलंदाजी करत असताना अंगद पाटीलने फक्त धावा दिल्यात, त्या 3 विकेट घेतल्यात. 2 सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आल्या. बाद झाला तो सूरज पाटील, त्यानंतर अजय ठाकूर मात्र बाद झाला. सध्या मैदानात अभिजित ठाकूर आणि दीपेश जोशी आहे. फक्त 3 धावा आहेत. जय माता दी दिघोडे या टीमचा आयकॉन प्लेअर आहे, तो मात्र राहुल जोगाडिया. या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघ मात्र खेळले. पहिला सामना जो होता त्यामध्ये वन सोल्युशन नेरुल 40+ टीम विजय झालाय. ते सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. सन्माननीय मयूर शेठ घरत साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. जिशान शेख आलाय सेकंड ओव्हरमध्ये, याच गावचा खेळाडू. कारण पहिलं षटक अंगदने टाकलं. खरं तर बॉलिंग युनिट रायगडचा आपण विचार केला तर जीवदानी, बामणडोंगरे आणि RCC पेठ, आणि त्या खास करून मी चांभारलीचा देखील उल्लेख करेन. आडवा बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला. अंगद पाटील येतोय कॅच खाली, फलंदाज बाद होईल. दीपेश जोशी, तिसरा धक्का. बॉलवरती फसवलं त्याने फलंदाज दीपेश जोशीला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आणि आता ॲज अ आयकॉन म्हणून या टीमकडे राहुल जोगाडिया, आणि तोच सध्या मैदानात दाखल झालाय. नन्ना मुन्ना जादूगार. तेवढीच चांगली गोलंदाजी, आणि बॅटिंगचा आपण विचार केला तर स्विचिटचे फटके असतील आणि ग्राउंड फिल्डिंगमध्ये कॅचेस घेण्यामध्ये हा खेळाडू निष्णात आहे. तोच सध्या मैदानात दाखल झालाय राहुल जोगाडिया. अपेक्षा खूप आहेत, कारण सुरुवातीलाच 3 धावांवरती 3 विकेट मात्र आलेले आहेत. क्रिकेट म्हटल्यानंतर तुमच्याकडून खेळाडू तुमचे पाठीराखे अपेक्षा ठेवणारच, कारण एक माफक धावसंख्या उभारायची असेल तर या मॅचमध्ये छोट्या आणि राहुल जोगाडियाला एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागणार आहे. अजनबी स्पोर्ट्स चषक 2025 आज शेवटची रात्र या स्पर्धेची. RCC पेठ विरोधात जय माता दी दिघोडे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला जिशान शेखच्या विरोधात. व्यावसायिकता ठासून भरलेला राहुल जोगाडिया आणि त्याच्या विरोधात लेफ्टी बॉलर जिशान शेख. सन्माननीय तुळशीरामजी घरत साहेबांचे इथे आगमन होते. सहर्ष स्वागत.
आमचे प्रमोदजी गरत यांचे पिताश्री, आपलं सहर्ष स्वागत. फक्त 3 धावा आहेत. सेकंड ओव्हर चालू आहे. जिशान शेख, सोहेल शेख प्रत्येक चेंडूवरती मात्र फिल्डिंगमध्ये फेरबदल करत असताना राहुल जोगाडी या साडी. बंटी आलाय आता डीप कव्हरला, अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. ऑन साईड पूर्णपणे पॅक करण्यात आले राहुल जोगाडी यासाठी. स्विचिटचा फटक्यासाठी त्याला एक थर्डमॅनला डीपमध्ये फिल्डर ठेवण्यात आलाय. मिड ऑफ आतमध्ये आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्या हातानं फक्त दिशा दिली शेवटच्या क्षणाला. फक्त एकच धाव. मागच्याही मॅचमध्ये सुरुवातीला GS गरत वरचे ओळे 40+ या टीमने धावा फार कमी उभारल्या आणि त्याचा पाठलाग सहजरित्या वन सोल्युशन नेरूल 40+ टीमने केला. ते सुपर 3ला जाऊन पोहोचले. तुम्हाला RCC पेठ संघाच्या विरोधात विजयी व्हायचं असेल तर या डावात 4 षटकांमध्ये किमान 40 ते 42 धावा करायलाच पाहिजेत. अंगद पाटीलने काय सुरुवात करून दिले या मॅचची. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्या. 4 वरती 3. डबल डिजिटही नाहीये. सेकंड ओव्हर चालू आहे. फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं. हलक्या हातानं फक्त स्टिअर केलाय बॉल. अंगद पाटील त्याचा पाठलाग करतोय. डीपला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु काहीच करू शकणार नाही. बॉल चालला कार्पेटच्या सहाय्यानं. सीमारेषा पार चौकार येतोय जय माता दी दिघोडे टीम साठी. फाईन लेगच्या दिशेने चौकार. धावसंख्या ती 8. विकेट गेल्या. 3-4 षटकांचा हा सामना. सुपर 3 साठी चालू असलेली लढाई. एक संघ सुपर 3ला जाऊन पोहोचलाय. फटका लॉंगॉनला. छोट्याचं आक्रमण मोठ्या षटकार आलाय छोट्याच्या बॅटमधून. काय पाहिजे बायांना मन? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. येस. कमालीचा स्ट्रोक होता. खास करून हॉरिझॉन्टल बॅटने समोर फटका खेचणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शक्य आहे आणि आजकाल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील असे फटके आपण पाहतो. फोर्सफुली ताकद झोकली जाते फटक्यामागे आणि तसाच एक फटका छोट्याकडून अगदी आपण समोर पाहिला लॉंगॉनला आला. तो षटकार. धावसंख्या 14 झाले. फटका इथे फसलाय. अंगद पाटील पोहोचला होता कानमंत्र देण्यासाठी. चांगला कानमंत्र त्याने दिलाय. तसा टप्पा टाकला जिशान शेखने परंतु कॅच पर्यंत पोहोचू शकला नाही अंगद. एक धाव घेतली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. विकेट गेल्या 3. धावा झाल्यात त्या 15. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन. खरं तर छावा चित्रपटगृहामध्ये प्रत्येक जण पाहतोय. मोबाईलवरती कोणी पाहू नका. जाऊन चित्रपटगृहात पहा कारण खरोखरच त्या लायक तो सिनेमा आहे. कम्मालीचं काम केलं विकी कौशलने. मी ते काम बाजूला ठेवेल परंतु छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे धाकले धनी त्या चित्रपटाची सुरुवातच इतकी छान आहे. मला असं वाटतं मी पुढे चित्रपट सगळेजण भावूकच होतात यात शंकाच नाही अजिबात. परंतु त्या चित्रपटाच्या सुरुवातीलाच म्हटलंय भारतवर्ष के सक्षम राजा, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. मी कित्येक इतिहासकारांना कित्येक जणांना ऐकलेलं आहे की महाराष्ट्राचा राजा. अरे महाराष्ट्र काय म्हणताय, जगाचा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. 3रं षटक बंटी जोशी. यॉर्क बॉल. पहिल्याच बॉलवरती बन्नाट वेग. पहिलं षटक अंगद पाटील, त्यानंतर जिशान आणि आता बंटी आलाय. परफेक्ट यॉर्कर बॉल टाकला अभिजितच्या विरोधात. तीनही गोलंदाजाने चांगली सुरुवात केली. RCC पेठ बॉलिंगचं तगडं युनिट आहे आणि त्याचा फायदा त्याने उचलला. जय माता दी दिघोडे टीम सध्या आहे 15 वरती 3. 30रं षटक. 4 षटकांचा हा सामना.
पुन्हा खोलात टाकला होता बॉल, बॅटची कडा घेतली, अंगद पाटीलचा ही डायरेक्ट हिट, मात्र इथे दोन्ही बाजूला झालेलं नाहीये. बरंच काही घडलं, नशिबाची साथ आहे दोन्ही फलंदाजांच्या बाजूने. एक धाव इथे जोडली जाते, स्कोर जाऊन पोहोचलाय 16 वरती. 4 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला 40 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुळशीरामजी गरज साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. महेशजी उरणकर साहेब देखील उपस्थित आहेत, योगेशजी तांडेल साहेब देखील उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला बॉल लागला होता, आणखी एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूंची मालिका सध्या या मैदानात तीनही गोलंदाजांनी केलेली आहे. अंगद पाटील, जिशान शेख आणि आता बंटी जोशी. 16 धावा झाल्या, 3 विकेट. फार क्वचित असं चित्र आपण पाहतो जय मातादी दिघोडे संघ मैदानात खेळत असताना, आणि तो देखील आयकॉन प्लेअर मैदानात खेळतोय राहुल जोगाडिया. ही युनिट कंपोजिट युनिट आहे. RCC पेठ, जय मातादी दिघोडे दोन्ही संघांचा आपण विचार केला तर 30 षटक, 16 धावा, 3 विकेट. फुल टॉस बॉल राहुल जोगाडियाच्या बॅटमधून आलाय. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा दमदार षटकार. जय जय महाराष्ट्र राज्यात आपण आहोत, रायगड जिल्ह्यात आपण आहोत, जे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखलं जातं त्या रायगडात आपण आहोत. आणि या महाराष्ट्र गीतामध्ये एक छान लाईन आहे, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. त्याचा कुठेतरी आता विसर पडलाय सर्वांना. धावसंख्या 22, विकेट गेल्या, 3 षटकार आलाय. बॅटची कडा घेतले, विकेट किपरच्या दिशेने बॉल येतो. बंटी जोशीने लगेचच कमबॅक केलंय. तुम्ही चांगले प्लेयर कधी घडता जेव्हा तुम्ही तुमच्या चुकांमधून सुधारता. या अगोदरचा फुलटॉस बॉल होता, आक्रमण झालं, त्यानंतर लगेचच लेंथ थोडी मागे घेतली, गुड लेंथला टाकलेला बॉल बॅटची कडा घेऊन मागे गेला, डॉट बॉल आलाय. 22 धावा, 3 विकेट. राहुल जोगाडिया करेल का आक्रमण बंटीच्या विरोधात? स्विच करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील. जोरदार फलंदाजांनी बाद घोषित केलंय राहुल जोगाडियाला. खऱ्या अर्थाने आपण संगीत गरजा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा, की रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्ट्याना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काय संगीत होतं खऱ्या अर्थाने. आणि 1966च्या आसपास निलेश नाईक स्वतः शिक्षक आहेत. मी चुकत असेल तर सांगा, कारण मी जास्त इतिहासात रमत नाही. 1966च्या आसपास मात्र महाराष्ट्र आपला स्थापित झाला. 105 अमर हुतात्म्यांनी बलिदान दिलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 2024 पर्यंत वाट पाहावी लागले आपल्याला महाराष्ट्र गीत, राज्यगीत. काय आपला संघर्ष होता नाही. एकमेव असं राज्य आहे ज्या राज्याच्या नावात राष्ट्र असा उल्लेख आहे. आणि राष्ट्राचा उल्लेख होतो, सर्वांनाच ठाऊक आहे, राष्ट्र म्हटल्यानंतर देश. आणि या महाराष्ट्राने सर्वांना सामावून घेतलं, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 3 ओव्हरचा खेळ समाप्त, 22 धावा झाल्यात. राहुल जोगाडिया देखील बाद झालाय, शेबाज शेख आलाय शेवटच्या षटकात. छोट्याकडून अपेक्षा आहेत 5 चेंडू 12 वरती तो खेळतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, किमान 40 पर्यंत पोहोचायला हवं. खेचलाय समोर, ताणून मारलाय बॉल, लॉंग ऑन सीमारेषा पार. छोट्याचा आक्रमण, षटकार. भूतजडांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. जणूकत तलवार फिरवावी तसा वार केला छोट्याने, लॉंग ऑन सीमारेषा फारा फटकाला, षटकार. नेक्स्ट मॅच
सतीश स्मृती गावठाण आणि त्यांच्या विरोधात अश्विनी स्मृती रियांश 11 तिसाई मरुआई बोरखार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय टॉस करण्यासाठी या. छोट्याने आक्रमणाला सुरुवात केली. 28 झाल्या, 4 विकेट गेल्यात, किमान 40 टार्गेट हवं आहे. कारण बॉलिंग अटॅक देखील दोन्ही टीमकडे, दोन्ही कंपोजिट टीम आहेत, चांगली युनिट आहेत, मजा येईल. मग 35च्या वरचा आकडा, 35 ते 40चा दरम्यानचा आकडा नक्कीच एक संघर्ष शिगेला पोहोचू शकतो या मॅचमध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. व्हाईट बॉल एक्साच्या स्वरूपात एक धाव. दबाव शहबाज शेखवर. दबावात खेळणं थोडं कठीण काम असतं. अतिरिक्त धाव. स्कोर 29-29. 5 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय अजनबी स्पोर्ट चषकामध्ये. उद्यापासून ओळेच्या देखील स्पर्धेला सुरुवात होईल. अर्थातच ओळे प्रीमियर लीग, त्या अगोदरची स्पर्धा अजनबी स्पोर्ट्सच्या वतीनं आयोजित, एक मानाची सन्मानाची आणि जिथे शिस्त असते ती ही स्पर्धा. कव्हर्सला बॉल खेचलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बंटी, परंतु काहीच करू शकणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. अभिजित छोट्याचं आक्रमण, आणखी एक दमदार चौकार. चा फायदा त्याने उचललाय. मनगटात असलेली पॉवर जनरेट करत असताना या लास्ट ओव्हरमध्ये 7 चेंडू 22 वरती तो खेळतो आणि संघाची धावसंख्या ती 33. प्रोजेक्टेड स्कोअरवरती आता नजर टाकली तर 39 धावा. चला मॅच चालू करा. 4 षटकांचा हा सामना आहे. जिशान शेख शेवटचं षटक आणि त्याच्या विरोधात केलेलं हे जोरदार आक्रमण जे मातादी दिघोडे संघाकडून जे अपेक्षित होतं. सुरुवातीला सलामीला आलाय तो अभिजित ठाकूर छोट्या आणि त्याचं दमदार आक्रमण RCC पेठ संघाच्या विरोधात. 33 धावा, 33, लॉस ऑफ 4 विकेट्स. फुल टॉस, पॅरलल स्ट्रोक, लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. फलंदाज बाद होईल. छोट्या वरती पॅरलल स्ट्रोक आणि लॉंग ऑनला चांगला झेल मात्र घेण्यात आला. छोट्याचा आक्रमण क्षमवण्यामध्ये यश मिळालंय ते शहबाज शेखला. 3 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावा झालेल्या आहेत. या 3 चेंडूंमध्ये किमान 7 ते 8 आल्या तरी सुद्धा 40 पार धावा होतील. नेक्स्ट मॅच टॉस आपण करण्यासाठी सज्ज राहायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी गावठाण, अर्थातच सतीश स्मृती आणि त्यांच्या विरोधात अश्विनी स्मृती रियांश 11 तिसाई मरुआई बोरखार. या 2 संघादरम्यान लढत होईल. अश्विन स्मृती आहे, यस, अश्विन स्मृती रियांश 11 तिसाई मरुआई बोरखार या 2 संघादरम्यान लढत होईल. आयुष कोळी आलाय बॅटिंगसाठी आणि स्वप्नील पाटीलने नुकताच सिंगल घेतले. स्कोर जाऊन पोहोचलाय 34 वर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रत्येक चेंडू इथे महत्त्वाचा आहे. एकाच षटकार आला तर नक्कीच मुसंडी मारू शकतो जय मातादी दिघोडे हा संघ, आणि अपेक्षा देखील आहे आयुष कोळीकडून. हा देखील वेगवान चेंडू होता शहबाज शेखचा. दिशा खराब आहे, पंच दंडित करतायत. अतिरिक्त धाव 35 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये अंगद पाटीलने फक्त 3 दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये जिशान शेखने धावा दिल्या 12. बंटी आला, त्याने फक्त धावा दिल्या त्या 7. आणि या लास्ट ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण झालंय. 35 वरती 5 विकेट. लास्ट 2 बॉल्स. आयुष कोळी तो देखील चांगला गोलंदाज आहे. धावा उभारेल का? आपल्या टीमसाठी अपेक्षा खूप आहेत. चौकार षटकारांची अपेक्षा आहे. वेगवान चेंडू होता. बॅटची कडा घेऊन अंगावरती चेंडू आदळतोय. एकच धाव मिळेल, फक्त एकच धाव. 5 छोट्या बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा धाव संख्या मंदावली. हा एक मोठा प्रश्नचिन्ह राहिला संपूर्ण सत्रामध्ये. आज ओमकार देसाई अनुपस्थित राहिला. राहुल जोगाडे याने प्रयत्न जरूर केले. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु त्याला देखील बंटी जोशीने बाद केलं. आता लास्ट बॉल आहे. 36, 40 पार की मात्र त्याच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा अंगद पाटील पोहोचला जिशा शहबाजकडे. लास्ट बॉल, कडक बाउन्सर टाकलाय. चांगली दिशा आहे. सत्र इथे समाप्त झालंय. येस, चला पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या अंती धावा झाल्या जय माता दी दिघोडे संघाच्या 36, विकेट गेल्या 5. 37 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं यश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाच्या विरोधात. 4 ओव्हर 37 करायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करण्यात येईल. गावठाण आणि त्यांच्या विरोधात बोरखार. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस आडूया. आणि त्यांच्या विरोधात गावदेवी गावठाण. स्वर्गीय अश्विन स्मृती रियांश 11 बोरखार, तिसाई मरुआई बोरखार आणि त्यांच्या विरोधात गावदेवी गावठाण. टॉस इथे होतोय. टॉस जिंकलाय तो गावदेवी गावठाण या टीमने. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपणही थांबा. हा निर्णय काय गावदेवी गावठाण? बॉलिंग करू मी. खरं तर ग्रामीण हाफ आपण नेहमीच खेळतो, परंतु या ग्रामीण हाफमध्ये अजनबी स्पोर्ट्स चषकामध्ये 2 आयकॉन प्लेयरचा खास करून वापर करण्यात आला. या संकल्पनेबद्दल काय म्हणाल? चला त्याला आपण देऊया शुभेच्छा. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊया. निर्णय देखील झालेला आहे. सन्मानित करतो आपण महेशजी उरणकर साहेबांना. विशाल गायकवाड यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण महेश उरणकर यांना सन्मानित करावं. पाहुण्यांचा सत्कार येथे संपन्न होतोय. विशालजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते महेशजी उरणकर, महेश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि ओळेवरती त्यांचं विशेष प्रेम नेहमीच राहिलेलं आहे. स्वागत, सहर्ष स्वागत आपलं देखील. शुभम महाडिक, सन्माननीय शुभमजी महाडिक साहेब, आपण असे विनंती की आपण देखील मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 2 तगडे बॉलिंग युनिट एकमेकांच्या विरोधात आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला ओमकार, त्याचा साथीदार तिथे मैदानात पोहोचलाय चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये. आणि यंदाच्या वर्षीचा आपण रायगडचा विचार केला तर अर्धशतकवीर म्हणून ओमकार पाटीलकडे पाहिले जातं. पाहूया या धावांचा पाठलाग जय माता दी दिघोडे संघाच्या विरोधात तो कसा करेल. दुसऱ्या बाजूला नन्ना मुन्ना जादूगार आहे, परंतु आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत निलेशजी नाईक. याच दरम्यान सन्माननीय रोशनदादा डाकी साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. एक अतिशय दमदार व्यक्तिमत्व, एक आदर्श आणि सृजनशील नेतृत्व. त्यांना विनंती असेल अजनबी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने की आपण मुख्य अतिथी मंचाकडे या, आपण विराजमान व्हा. मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये तो गलत बात है. इसी टोन के साथ दूसरे पारी की शुरुआत करेंगे. 36 रन बने हैं और 37 का टारगेट है यश एंटरप्राइजेस RCC पेट टीम के सामने. दोनों ही सलामी बल्लेबाज मैदान पर उतरते हुए इस अच्छे फॉर्म में क्लासिकल बैटर ओमकार पाटिल मुरबी और उनका साथ देते हुए सोहेल शेख. फील्ड प्लेसमेंट अगर हम देखें, पावर प्ले की पहली ओवर 2 ही खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर. राहुल जोगड़िया, जिनको 16 साल में हमने देखा क्रिकेट में खेलते हुए, एक ऐसा खिलाड़ी जो अपने नाम की छवि उन्होंने छोड़ी है. गेंदबाजी हो, क्षेत्ररक्षण हो, चाहे बतौर बल्लेबाज हो, मध्यक्रम पे अच्छा साथ दिया उन्होंने. जय माता दी दिघोड़ी टीम के कप्तान अभिजीत का, छोटिया का. फील्ड प्लेसमेंट शॉर्ट थर्ड मैन, गली पॉइंट, एक शॉर्ट कवर मिड ऑफ मिड ऑन पर कोई खिलाड़ी नहीं, थोड़ा सा वाइडिश खड़ा है. शॉर्ट मिड विकेट पर एक खिलाड़ी, एक डीप स्क्वायर लेग और एक लॉन्ग ऑन. मैच ऑन होता हुआ पारी की पहली ओवर लेकर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए जय माता दी दिघोड़ी की ओर से आयुष कोहली. चाल धीमी ही सही, लंबी रखना अपनी उड़ान.
और कठिन परिश्रम के बिना कहा बनता है कोई महान। परिश्रम किया ओमकार पाटिल ने। वेस्ट हाई का नो बॉल, पहली गेंद फाइन लेग के ऊपर से, बल्ले की गर्जन और रन मिलेंगे आधा दर्जन। खराब शुरुआत, फ्री हिट की गेंद, 7 रन स्कोर बोर्ड पर बगैर किसी गेंद के। तेज गेंद आयुष कोहली, सन्माननीय कुमारदादा म्हात्रे साहेब, कोण गावचे सुपुत्र आणि उद्योग जगतामध्ये भरारी घेणारा एक लढवय्या युवक, युवा उद्योजक आदरणीय दादांना विनंती असेल की अतिथी मंचकाकडे यायचं आहे। ओळे गावचे युवा उद्योजक सुपुत्र आणि ओळे गावचं नाव अगदी मोठं करणारे उद्योग जगतामध्ये दादांचं आपण इथे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया। बढ़िया वापसी की है, गेंदबाजी में वापसी करना बहुत ही जरूरी है। आयुष कोहली, तेज गेंद, इस बार देखिए डिफेंसिव शॉट, पॉइंट पर खेला था, थोड़ा सा अंदर गिरी गेंद, थोड़ी सी आगे गिरी, इसके लिए कैच नहीं ले पाए। हालांकि बाल बाल बचे। काफी तेज कदमों के साथ ओमकार पाटिल ने इस रन को पूरा किया। परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठकर कहां आसमान देखता है। और आसमान में अगर उड़ान भरनी हो तो संघर्ष करना होगा। बल्ले और गेंद का संघर्ष मैदान पर। पहली गेंद नो बॉल थी, छक्का आया, 7 रन पहली गेंद पर मिले। उसके बाद अच्छी वापसी की और उसके बाद सिंगल पॉइंट पर 8 रन स्कोर बोर्ड पर। 37 का पीछा। एक तरफ यश इंटरप्राइजेस आरसीसी पेट वर्सेस जय माता दी दिघोड़े। ऑल इंडिया आइकॉन के रूप में ओमकार पाटिल, इनको हम देख रहे हैं। और दाहिने और बाएं हाथ के बल्लेबाजों की ये जोड़ी मैदान पर। आरसीसी पेट संघाचे खंदे समर्थक, त्यांचे विष्णू काका जोशी साहेबांचे ते शुभागमन झालंय। विष्णू काका जोशी साहेब आज आरसीसी पेट संघाच्या पाठिंब्यासाठी सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये पाहतो एक उत्तम नाव। विष्णू काकांचं आपण मनपूर्वक शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया। अतिथी मंचकावर त्यांनी येऊन विराजमान व्हावं। लेफ्टी बैटर मैदान पर, राइट आर्म, राउंड द विकेट, बाहरी किनारा, नहीं मिला भाग्य का सहारा। पहली विकेट पहले ओवर में सफलता मिलती हुई आयुष कोहली की। अच्छी वापसी। पहले सत्र में भी हमने देखा शानदार गेंदबाजी की थी। कहीं ना कहीं जय माता दी दिघोड़े के खिलाफ खेलती हुई टीम यश इंटरप्राइजेस आरसीसी पेट ने शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया। 36 पर रोका। सन्मान्य गणेशदादा जोशी यांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया, हार्दिक अभिनंदन त्यांचंही। पहली और शुरुआत है, अच्छी गेंदबाजी आयुष कोहली द्वारा। छक्का खाने के बाद करवट बदली है और संघर्ष से ही इंसान निखरता है। दबाव में आपको बिखरना नहीं है, दबाव में आपको निखरना है। और निखरते हुए इस ओवर का दूसरा विकेट मिलता हुआ उनको। लगातार की 2 गेंदों पर किया है शानदार, 2 बल्लेबाजों को मैदान से बाहर किया है। ओमकार पाटिल जरूर नाराज रहेंगे, लेकिन कहीं ना कहीं आयुष कोहली के चेहरे पर 70 mm की मुस्कान। 8 रनों पर दूसरा विकेट। पर एक बड़ी मैच, और बड़ी मैच में पकड़ा उन्होंने शानदार कैच। 2 विकेटें गिरी है आयुष कोहली के। पहले ही गेंद पर नो बॉल के रूप में सिक्सर आया था, लेकिन हम हमेशा कहते हैं कि दबाव में आपको बिखरना नहीं है। एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर हो गया, एक पत्थर चोट खाकर भगवान शंकर हो गया। चोटें तो आपको खानी होंगी, मंजिलों तक जाना है तो राह तो ऐसी ही पकड़नी होगी। इनायत नंबर 4 चौथे क्रम पर बल्लेबाजी के लिए आते हुए बल्लेबाज नमित पकड़े।
इनका खेल मैंने मुरबी के नाइट प्रतियोगिता में देखा, कमाल की बल्लेबाजी उन्होंने की थी, लेकिन बढ़िया वापसी की आयुष कोहली ने, छक्का खाया, उसके बाद पहले ही गेंद पर 7 रन आए, 2 विकेटें उन्होंने दिलाई और कहीं ना कहीं मात्र 5 गेंदों पर 1 ही रन उन्होंने खर्च किया, एक एक्स्ट्रा, एक नो बॉल और कुल मिलाकर 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। प्रारंभिक ओवर मैं कहूँगा काफ़ी बढ़िया गया है गेंदबाजी करने वाली टीम जय माता दी दिघोड़े टीम के लिए। यश एंटरप्राइजेस आरसीसी टीम को 37 का पीछा करना था, 8 रन तो उन्होंने बना लिए हैं। अब 18 गेंदों का खेल रहेगा शेष और 29 रनों की होगी जरूरत। हर घर में अब एक ही नाम। पहली ओवर समाप्ति के बाद अच्छी शुरुआत की थी ओमकार पाटिल ने, साथ देते हुए उनका नए बल्लेबाज नमित पगड़े, एक युवा टैलेंटेड है, कई दिनों से अच्छे लय में वो भी नजर आ रहे हैं गेंदबाजी की बागडोर संभालते हुए। दूसरे ओवर में निवृत्ति पाटिल जय माता दी दिघोड़े की ओर से दाहिने हाथ के ओर द विकेट, 5 खिलाड़ी अब सर्कल के बाहर हमें नजर आते हुए। शॉर्ट थर्ड मैन गली पॉइंट और ये देखिए अपना फेवरेट स्ट्रोक, टेनिस बॉल जगत में ओमकार पाटिल का सबसे पसंदीदा स्ट्रोक स्वीप का, बहुत ही नफासत भरे अंदाज में वो इस शॉट को खेलते उमेश दादा, कोई भी त्रुटि उसमें हमें नजर नहीं आ रही है। उनतीस रनों की जरूरत थी बामन डोंगरी के खिलाफ, तब उन्होंने 32 रन एक ही ओवर में जड़ डाले थे। जब इनका बल्ला चलता है तब ये बरसते हैं और गेंदबाज उन्हें आउट करने के लिए हमेशा तरसते हैं। रनों की संख्या 10 रन, 2 विकेटों के नुकसान पर। रडार से दूर रखा अंपायर ने, बाजू को खोला, वाइड का इशारा आता हुआ। धूम्रपान ना करे, ना करने दे, सेहत के लिए हानिकारक, वैसे ही वाइड ना करे, ना करने दे, अपने स्कोरिंग बोर्ड के लिए हानिकारक। रन संख्या धीरे से आगे बढ़ती हुई 11 रन। याच दरम्यान सन्मान्य सतीश स्मृती गावठाणचे सन्मान्य ओनर, आपल्या रायगड जिल्ह्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व सुनील शेठ मडवी साहेब यांना विनम्र विनंती असेल की आपण अतिथी मंचकाकडे या। आमचे मडवी साहेब सुनील शेठ मडवी, आमच्या पालीमध्ये सुद्धा अनेक मडवी समाज आपल्याला बघायला मिळतो। आगरी समाजातील दिग्गज नेतृत्व सतीश स्मृती गावठाणचे ओनर सन्मान्य सुनील शेठ मडवी साहेब यांना विनंती असेल आपण अतिथी मंचकाकडे या। आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत अजनबी स्पोर्ट्स ओळेच्या या क्रीडा मंचकावर। या समवेत सन्मान्य नरेशदादा यादव साहेब हे सुद्धा आज अतिथी मंचकावर विराजमान झालेले आहेत। त्यांनाही विनंती असेल की आपण इथे बसून या सामन्याचा, या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा। इनिंग ब्रेकमध्ये आपण या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करणार आहोत। 12 रन 2 विकेटों के नुकसान पर 1.2 ओवर के बाद आरसीसी पेट को 25 रनों की जरूरत है अब 16 गेंदों पर। इस बार जोरदार अपील, संघर्ष मैदान पर नजर आता हुआ, दोनों ही तरफ आग उगलने वाले सलामी बल्लेबाज और मध्यक्रम के बल्लेबाजों के ऊपर भी निगाहें हमें देखने को मिलेंगी। 37 रनों का टारगेट इतना बड़ा है नहीं है। लिमिटेड ओवर के क्रिकेट में आए दिन बड़े बड़े स्ट्रोक्स लगते हैं, लेकिन कमाल की गेंदबाजी अभी तक आयुष कोहली द्वारा भी और उनका साथ देते निवृत्ति पाटिल जो कि शानदार गेंदबाजी की, कहीं ना कहीं बल्लेबाजों को विस्मय चकित करने में वो कामयाब हुए हैं। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, अपने फेवरेट जोन में कलात्मक स्ट्रोक खेलने का प्रयास किया था। बल्ले और गेंद का संघर्ष नहीं, 7वें 8वें स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं, कहीं ना कहीं रडार से दूर रख रहे हैं। दो गेंदों का खेल शेष इस ओवर का। ओमकार पाटिल 6 गेंदों का सामना कर 10 रनों पर खेलते हुए। नमित पगड़े जो एक युवा यंग टैलेंट है अपने टीम के लिए, आरसीसी पेट यानी कि यश एंटरप्राइजेस आरसीसी पेट के एक युवा बल्लेबाज नमित पगड़े इनैट नंबर 4 पर हमें देखते हुए।
इस बार उल्टा शॉट, उल्टा पुल्टा शॉट खेलने का प्रयास किया था, नतीजा कहीं ना कहीं गलत हुआ, सीधे प्लम्प ऑफ द विकेट पाए गए और जोरदार अपील, अंपायर की उंगली उठी और बल्लेबाज ओमकार पाटिल की पतंग कटी। एक शानदार शुरुआत के बाद जो अंतिम क्षण में कहीं ना कहीं एक बड़ी पारी की प्रतीक्षा थी उनकी टीम के लिए, वो नहीं दे पाए। निराश हताश मन से ओमकार पाटिल LBW आउट। बात करें तो हाई आर्म एक्शन है, बहुत ही अच्छे तरीके से रिलीज करते हैं, ज़्यादा लंबा रनअप है नहीं उनका, लेकिन गेंदों को सही ठिकाने पर डिलीवर करते हैं। 2 बार उन्होंने बल्लेबाजों को चकित किया था, एक बार नमित पगड़े को भी उन्होंने चकित किया था, लेकिन ओमकार पाटिल जैसी एक बड़ी मछली को उन्होंने जाल में फंसा लिया है। दूसरी ओर प्रगति पर है, शॉर्ट थर्डमैन है, गली है, पॉइंट है, लेग स्लिप हमें तैनात नजर आती हुई, एक स्क्वायर लेग, एक मिड विकेट, एक लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर जो कि बिल्कुल थोड़ा सा वाइड खड़ा है स्वीपर कवर के। एक लीजेंडरी प्लेयर जिनके नाम पर पहली 4 व्हीलर है हमारे ओवले गांव के प्रमोद दादा घरत इस मैच का, इस पूरे प्रतियोगिता का आनंद लेते हुए इस पूरे ओहो वाह भाई वाह, कमाल है, धमाल है और बल्लेबाजों की कमर तोड़ दी है। गेंदबाजी लाजवाब है, बैक टू बैक दूसरी बार LBW आउट। दूसरा विकेट इस ओवर का मिलता हुआ गेंदबाजी करने वाली निवृत्ति पाटिल को। तेरह रन बने हैं 4 विकेटों के नुकसान पर। मार्टिन गप्टिल की याद ताज़ा करता हुआ यह आंकड़ा, मार्टिन गप्टिल 13 साल के थे, एक्सीडेंट हुआ, 2 उंगलियां उनकी कटी और द गप्टिल ऑफ 2 टोज ऐसा कहा गया, लेकिन 13 रन कहीं ना कहीं मैं कहूँगा बल्लेबाजी करने वाली यश इंटरप्राइजेस RCC पेट टीम के लिए खतरे की घंटी नजर आती हुई। दोनों ही सेट बैटर आउट हुए, नए बल्लेबाज आउट हुए थे जो कि 5वें क्रम पर आए थे। अब 6ठे नंबर पर नमित पगड़े का साथ देने के लिए गेंद सिद्धेश कोहली। 12 गेंदों पे 24 की जरूरत। याच दरम्यान असं म्हणतो ना, देवाने दिले त्यातील इतरांनाही थोडं देऊन पाहावं, देव होता नाही आलं तरी उत्तम माणूस म्हणून जगावं। सन्माननीय ज्ञानेश्वरदादा म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन झालंय। त्याच पद्धतीने सुनील शेठ मडवी साहेब यांना विनम्र विनंती असेल की आपण अतिथी मंचकावर विराजमान व्हावं। या सगळ्या दिग्गज अतिथीगणांचा, या आदर्श व्यक्तिमत्वांचा या इनिंग नंतर आपण सहर्ष स्वागत आणि सत्कार करणार आहोत। तो मैच काफ़ी रोमांचक स्थिति में। अब देखिए गेंदबाजी किसे मिली है, इस गेंदबाज का इस्तेमाल कब किया गया है, जब जटिलता हमें नजर आती हुई। बल्लेबाजी में 12 में 24 रनों की जरूरत है, 13 रन स्कोर बोर्ड पर, 12 गेंदें 24 रन, हर गेंद पर 2 रनों की जरूरत है। अब ऐसे में एक जादुई विस्मय गेंदबाज, मुंबई क्रिकेट या टेनिस बॉल क्रिकेट में एक बड़ा नाम राहुल जोगड़िया गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, नए बैटर सिद्धेश कोहली, स्ट्राइकर नमित पगड़े बल्लेबाजी पर, युवा जोश तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। मैं RCC पेट के कप्तान की कहीं ना कहीं पहले सत्र में तारीफ की थी, लेकिन जय माता दी दिघोड़े टीम जय माता दी दिघोड़े के कप्तान की मैं तारीफ करना चाहूंगा। कब गेंदबाज को लेकर आए, जब 12 में 24 की जरूरत। आड़ा बल्ला, गैप सिलेक्शन, लेकिन बढ़िया फील्ड वहां पर मिड विकेट पर, एक रन के लिए संघर्ष मैदान पर नजर आता हुआ। अब आपके बाजों में जो दम होगा वो आपको दिखाना होगा। हारी हुई बाजी को जीतने वाले को बाजीगर कहते हैं, और कौन बनेगा इस मैच का बाजीगर? अभिजीत ठाकुर जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की, लेकिन गेंदबाजी की जो बागडोर थी कहीं ना कहीं निवृत्ति ने जो 2 सफलताएं दिलाई, बैक टू बैक 2 LBWs मिले, तो मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर जो निरंतरता रखी थी दबाव की वो बनाई है, और राहुल जोगड़िया के ऊपर आक्रमण करना इतना आसान है नहीं। और कप्तान देखिए बिल्कुल गेंदबाज के बगल में है मिड ऑन पर,
और वहीं से कुछ ना कुछ कह रहे हैं। 37 का टारगेट, 10 गेंदे, 23 की दूरी, कंपल्सरी चेसिंग, 10 गेंदे और 23 की जरूरत। लेफ्टी बैटर सिद्धेश कोहली आक्रामक खेल हमेशा खेळते हैं। बाहेर जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण खाली बसा। अब यहां से मैच में टक्कर आती हुई, सुबह के चाय में शक्कर और उमेश दादा, मैच में टक्कर ना हो तो मजा नहीं आता। देखिए काफी तेजी के साथ, तेज कदमों के साथ दूसरा रन पूरा। वाह भाई वाह, आज मानो ये पानी पीकर नहीं आए हैं, ये कहीं ना कहीं पेट्रोल पीकर आए हैं। अपने टीम के जीत के लिए जुस्तुजू, जुनून और जद्दोजहद, रनों के लिए संघर्ष मैदान पर। सिंगल था वहां पर, दूसरे रन के लिए पलटे और दूसरी रन पूरी। रनों की संख्या 16 रन, 4 विकेटों के नुकसान पर 2.3 ओवर्स के बाद अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष है और इस ओवर में अभी 3 ही रन दिए हैं। राहुल जोगड़िया के ऊपर आक्रमण करना इतना आसान है नहीं। 9 गेंदे 21 की जरूरत है, इसको बना डाला तो लाइव झिंगा लाला। 9 चेंडू 21 धावांची गरज। 9 balls 21 required for win। आधे अधूरे मन से खेला गया ये शॉट, साहस भरा शॉट, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, जाना था वाशी पहुंच गए थाना, ऐसी ये बात ही। काफी बैक ऑफ द लेंथ गेंद खींची हुई थी, पहले ही ऑन साइड पर मोड़ने का प्रयास किया था, कोई रन नहीं। एक रन आज सोने के भाव में। ये बचाई है, ये चौका जरूर बचाया है। राहुल जोगाड़िया की ओवर्स निर्णायक ओवर रहेगी, ये जानते थे अभिजीत ठाकुर। पहले ही इनिंग में ज्यादा रन बने नहीं थे, 37 रन वाला ये टारगेट इतना बड़ा था नहीं, लेकिन अब जब ओमकार पाटिल आउट हुए हैं तब ये टारगेट एवरेस्ट की तरह विशाल काय लगता हुआ। अब इनकी जो नैया है पैसिफिक महासागर के भंवर में फंस गई हैं। क्या इस भंवर से नमित पगड़े और सिद्धेश कोहली मैच को बचा पाएंगे? 7 गेंदे 20 रनों की जरूरत, 17 में 4 विकेट। 17 यह आंकड़ा ऋषभ पंत का भी है। गैबा का गुरूर तोड़ा उन्होंने 84 साल बाद। वही ऋषभ पंत का यह आंकड़ा स्कोरबोर्ड पर 17 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद 7 गेंदे शेष और 20 की जरूरत। यह निर्णायक गेंद थी, उल्टा शॉट खेला है लेकिन नतीजा सीधा आता हुआ। गेंद जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर। यह संजीवनी देने वाला, विस्मय चकित करने वाला और मैच की आशाओं को जीवित रखने वाला यह शानदार चौका और डीजे को मिलता हुआ मौका। लेकिन यह करंट अब बनता हुआ। 6 गेंदों में 16 की जरूरत है। 6 गेंदों में 16 रनों की जरूरत है यश इंटरप्राइजेस आरसीसी पेड टीम को। सन्मान्य सुनील दादा मडवी साहेब, सतीश मूर्ती गावठाणचे सन्मान्य ओनर, सन्मान्य ज्ञानेश्वर दादा म्हात्रे साहेब, फिक्र को छोड़ फिक्र से होता है क्या, फिक्र को छोड़ फिक्र से होता है क्या, रख भरोसा खुद पर फिर देख होता है क्या। अजनबी स्पोर्ट्स ने जो सपना देखा वो सपना पूरा किया, खुद पर बिलीव किया, उसके बाद उन्होंने अचीव किया। पहले आपको बिलीवर क्लब में होना चाहिए, उसके बाद आप अचीव करेंगे। फर्स्ट यू बिलीव देन यू अचीव। टारगेट 37 रनों का, 37 टारगेट टू विन। यश एंटरप्राइजेस आरसीसी पेड नीड 16 रन्स फ्रॉम 6 डिलिव्हरी। 6 चेंडू आणि 16 धावांची गरज। 6 गेंदों में 16 रनों की जरूरत है। संघर्ष मैदान पर हमें नजर आता हुआ। इस प्रतियोगिता में हर मैच संघर्षपूर्ण रहा है और उमेश जी ने हर वाइटल इन्फॉर्मेशन हमारे यहाँ पर पहुंचाई है। 21 रन बने हैं, 7 रन प्रति ओवर ये रन बने हैं, 4 विकेटें गिरी है। नमित पगड़े और सिद्धेश कोहली मैदान पर नजर है। नमित पगड़े 6 पर खेलते हुए, सिद्धेश कोहली 3 गेंदों में 3 का योगदान देते हुए। गेंदबाजी की बागडोर कप्तान अभिजीत ठाकुर। चले। ओहो हो, बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला, ये शानदार छक्का और दर्शकों को भी किया है हक्का बक्का। पहली गेंद हुक शॉट और शानदार 6 रन।
सिद्धेश कोहली का जिस तरह से जलवा है ना, ये गाना भी आपने परफेक्ट टाइमिंग पर लगाया, जिसका मुझे था इंतजार। 16 का इंतजार था, 5 गेंदों में 10 बचे हैं। प्लीज बॉल दे, 10 में बस होना नहीं होगा, दबंग बनना होगा। क्या इस मैच को अब उमेश जरा देखिए, रोमांच बढ़ता हुआ मैच में। चाय पे चर्चा और समय समय पर बड़े लोगों की राय बहुत ही जरूरी होती है, और वही आज दिलाया है उन्होंने। आक्रामक शॉट, कहीं ना कहीं ओमकार पाटिल को भी पीछे छोड़ने वाला ये शॉट था। ये छक्का उनके टीम के लिए संजीवनी देने वाला। 5 गेंदे 10 की जरूरत। इस बार वापसी की उसी रडार में गेंद थी, गेंद को थोड़ा सा घुमाया, डीप स्क्वायर लेग, डीप फाइन लेग पर फील्डर तैनात किया है। काउ कॉर्नर मिड विकेट, लॉन्ग ऑफ पर राहुल जोगड़िया और एक डीप एक्स्ट्रा कवर। ऐसी फील्ड प्लेसमेंट बल्लेबाज सिद्धेश कोहली के लिए। 4 गेंदे 10 की जरूरत। अब याचना नहीं, अब रन होगा, जंग बड़ा भीषण होगा। फील्ड प्लेसमेंट लगा रहे हैं तो हमें भी थोड़ा सा रुकना पड़ रहा है। Oh my God! What a unfortunate ball! देखिए गेंद, अंपायर्स नो बॉल। 22 या बल्ले से, हाँ 22 के ये 4 मिलेंगे तो होगा बेड़ा पार। एक सत्र में ऐसा लग रहा था कि गेंदबाजी करने वाली टीम, हे प्रभु गेंद को एग्रीकल्चर शॉट, और गेंद कहां पर मुड़ती हुई आज नसीब नहीं दिखाई दे रहा है जय माता दी दिघोड़े टीम का, क्योंकि एक सत्र में ऐसा लग रहा था कि मैच पेट के पक्ष में जा रही है। रनआउट का इशारा है तो अंपायर ने हमें रेफरल किया है कितने रन है, लेकिन ये मैच कुछ करवट बदलता हुआ। राहुल जोगड़िया की शानदार गेंदबाजी हमने देखी। मात्र उन्होंने तीसरे ओवर में 8 ही रन खर्च किए थे। आयुष कोहली ने 8 रन दिए थे। 5 रन देकर निवृत्ति पाटिल ने वापसी की थी। 8 ही रन दिए थे राहुल जोगाड़िया ने। कहीं ना कहीं वो नो बॉल गिरा। पहली गेंद पर छक्का आने के बाद दबाव था, नो बॉल गिरा। नो बॉल पर 22 का चौका आया। OUT आउट, पानी की जरूरत मैदान पर। तीन रन कंप्लीट किए और चौथा रन लेते हुए रन आउट जरूर हुए। इस बाउंड्री के चलते 4 रन दौड़ पाना उमेश सर बिल्कुल नामुमकिन ही है, लेकिन नामुमकिन को भी मुमकिन लगभग बना ही लिया था। आधे फीट दूर रहे। रनों की संख्या अब 3 गेंदे और कंपल्सरी 2 रनों की जरूरत। चाले जीवनातील एक कविता केली जात आहे की नाही होटावरच आहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाच घुमे दे रे। 2 रनों की जरूरत 3 गेंदों में। वाह भाई वाह, करवट बदलता हुआ ये मैच, संघर्षपूर्ण मैच। कहां था ये मैच, कहां गया ये मैच। जय माता दी दिघोड़े टीम ने पहले इनिंग में 36 रन बनाए थे और यश इंटरप्राइजेस आरसीसी पेट को 37 रनों की जरूरत थी। 16 रनों की जरूरत थी। 6 गेंदों पर पहली गेंद पर छक्का आया, 5 में 10 रहे और उसके बाद वो 22 वाला चौका। अब मौका है बल्लेबाजी करने वाली टीम यश एंटरप्राइजेस आरसीसी पेट के सामने। एक तरफ है अब गेंदबाजी का गब्बर, तो दूसरी तरफ है बल्लेबाजी का बब्बर। 3 गेंदे और 2 रनों की जरूरत। अगर ये रन बचा पाते हैं अभिजीत ठाकुर तो आज की रात उनका नाम चर्चा में रहेगा। अगर नमित पगड़े और जो नए बैटर हैं निखिल शेड़के अगर ये रन बना पाते तो ओमकार पाटिल की भी वो तारीफ के काबिल रहेंगे। अगली गेंद वाइड का इशारा आता हुआ। मैच पूरी तरह से अपने पक्ष में लेते हुए यश इंटरप्राइजेस यशस्वी योगदान देती हुई अपनी टीम के लिए
इसीलिए हम हमेशा कहते हैं क्रिकेट में प्रेडिक्शन है फेल। बढ़िया शॉट, गैप सिलेक्शन और इसी के साथ विनिंग शॉट। एक भव्य विजय के शिल्पकार बने यश एंटरप्राइजेस आरसीसी पेट ने 37 रनों वाला यह टारगेट संघर्षपूर्ण मुकाबले में हासिल किया और जय माता दी दिगोड़ी टीम को परास्त कर अगले दौर में अपनी जगह बना ली है। अतिथी मंचकावर आपण मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मित्रांनो, आपण जे सोबत घेऊन चालतो ते आपलं अस्तित्व असतं आणि मागाहून चर्चेले जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं। असं सुंदर व्यक्तिमत्व असणारे ज्ञानेश्वरदादा म्हात्रे साहेबांचे इथे सहर्ष आपण हार्दिक स्वागत करतोय। सुखदेव गायकवाड यांना विनंती करतो मी आपल्या शुभ हस्ते आपण म्हात्रे साहेबांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया। अजनबी स्पोर्ट्स चषकच्या निमित्ताने आजच्या ह्या अंतिम रात्री एक आदर्श व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरदादा म्हात्रे साहेबांचं इथं सहर्ष स्वागत करूया। अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकांची, अशी ही संत परंपरा महाराष्ट्राची आणि या महाराष्ट्रातील संत परंपरेला साजेसं असं अतिथी देवो भव